रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्याने मी भाषण केले नाही। शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करणाऱ्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। एकाला पालकमंत्रीपद तर दुसऱ्याला पालक पनीर। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आदित्य ठाकरेंचा टोला। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरींची मागणी। संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा दावा। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार। आम्ही पक्षाचे लोक फोडतो असं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटलांचा